हरिओम. समाधिपाद सूत्र क्रमांक 11. अनुभूत विषय असंप्रेषः स्मृतिया. अनुभवलेले प्रत्यक्ष जाणलेले ज्ञानाचा विषय न गमवणे, न विसरणे, जतन करून ठेवणे म्हणजे स्मृती होय. ज्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे त्या विषयाचे विस्मरण न होता मनात जतन राहणे याला स्मृती असं म्हणतात. म्हणजेच आपण भूतकाळात जे पाहिले, ऐकले, अनुभवले ते मनाच्या संग्रहात कायम राहते आणि पुन्हा आठवण्यासारखे होते, हाच स्मृतीचा अर्थ आहे. अनुभूत म्हणजे एखादी गोष्ट आपण प्रत्यक्षात पाहतो किंवा अनुभूती घेतो. एखाद्या ठिकाणी गेलो असेल तर तिथे एखादा विशिष्ट सुगंध घेतला असेल, तर तिथे एखादी विशिष्ट चव घेतली असेल, तर ह्या सगळ्या अनुभूती आहेत. विषय, ती अनुभूती म्हणजे विषय, तो ज्ञानाचा विषय बनतो. जसं की एखाद्या विशिष्ट फळाची चव, समुद्राच्या लाटांचा आवाज, विशिष्ट व्यक्तीचा आवाज. असंप्रेषम म्हणजे काय? हा अनुभव वेळ गेल्यानंतरही हरवत नाही किंवा विस्मृतीत जात नाही, विसरला जात नाही. उदाहरण, लहानपणीची एखादी घटना आजही सुस्पष्टपणे आठवणे म्हणजे स्मृती होय. या सर्व प्रक्रियेतून निर्माण झालेली मनाची क्षमता म्हणजे स्मरणशक्ती होय. बघा, उदाहरण घेऊ. गंधाचा अनुभव. पहिल्या पावसातून येणारा मातीचा सुगंध आपण अनुभवला असेल तर अनेक वर्षांनी सुद्धा पावसात तोच गंध आला की त्या आठवणी जागृत होतात. हाच अनुभूत विषय स्मृतीने जपलेला असतो. एखाद्या गाण्याचा अनुभव. एखादं जुनं गाणं ऐकल्यानंतर कॉलेजमधल्या किंवा विशिष्ट लग्न समारंभातील विशिष्ट क्षण आठवतात, स्मृती जागृत होतात. जेव्हा आपण ध्यान करतो, गुरूंकडून मिळालेली शिकवण मनात सातत्यानं स्मरण करत राहतो, त्यामुळे मन पुन्हा पुन्हा त्या शांततेकडे वळते. ही आध्यात्मिक स्मृती आहे. पतंजली योगसूत्रामध्ये स्मृती ही एक महत्त्वाची मानसिक वृत्ती म्हणजे चित्तवृत्ती मानली गेली आहे. चांगल्या आठवणींमुळे मनाला प्रेरणा मिळते, तर वाईट आठवणींमुळे मन अस्वस्थ होतं. योग अभ्यासामध्ये स्मृतीवर नियंत्रण मिळवणे म्हणजे फक्त गरजेच्या, शुद्ध आणि प्रेरणादायी आठवणींना पुन्हा पुन्हा जागृत ठेवणे आणि अनावश्यक असणाऱ्या आठवणींना शांत करणे. धन्यवाद.